अलिबाग रेवदंडा मार्गावर रविवार दिनांक 7 जुलै रोजी सकाळी 2 बसचा भीषण अपघात झालाय। या अपघातामध्ये एसटीतील वाहक आणि चालकांसह अंदाजे 12 जण गंभीर जखमी झाले असून दोन्ही बसचा चेंदामेंदा झालाय। जखमींना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। सकाळी मुरुड आगारातून भांडुप जाण्यासाठी एसटी क्रमांक MH20 BL2231 बस निघाली। सकाळी 7:45 वाजण्याच्या सुमारास आक्षी नवेदर नजीक ही बस आली। त्याचवेळी अलिबाग बाजूने रेवदंडाकडे जाणारी एसटी MH20 BL3219 या बसच्या चालकाला वळणाचा अंदाज आला नाही। त्याने विरुद्ध बाजूला जात वळण घेत असता मुरुडकडून येणाऱ्या एसटी बसची जोरदार धडक बसून हा भीषण अपघात झाला। यावेळी आक्षी व नागावच्या ग्रामस्थांच्या मदतीनं दोन्ही बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं। जखमींना अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। या घटनेची माहिती अलिबाग पोलिसांना मिळताच बीट मार्शल पथकानं घटनास्थळी धाव घेतली। तसेच हायड्राच्या मदतीनं दोन्ही एसटी बस बाजूला करण्यात आल्या असून वाहतूक सुरळीत सुरू आहे। वादळवारा लाईव्हसाठी धनंजय कवटेकर यांच्यासह अमोल कुमार जैन, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।